jungle. ताकारी गावातील सराफ दुकानाची भिंतीला भगदाड पाडून सोने चांदी लुटणारे टोळी जेरबंद. 4 आरोपी अटक. 10,30,614 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस निरीक्षक संजय हरुगडे, सायबर पोलीस ठाणे सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सायबर पोलीस ठाणे सांगली. त्या अनुषंगाने दिनांक 13/12/2025 रोजी पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनी जयदीप कळेकर व स्टाफ यांचे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दिनांक 18/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनी जयदीप कळेकर व पथक सांगली उपविभागाने पेट्रोलिंग करीत पुष्पराज चौक सांगली येथे आलो असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रकाश पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की सांगलीवाडील टोल नाका सांगली या ठिकाणी 2 मोटारसायकल स्वार 4 संशयित इसम चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत. सदर माहितीच्या अनुषंगाने वरील पथकाने सापळा रचून आरोपी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करून त्यांचा संशय आल्याने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये सोन्याची व चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच सॅग 2 मोटारसायकली मिळून आल्या. सदर सोन्याचे व चांदीचे दागिनेबाबत आरोपी क्रमांक 1 संदीप थोरात माने यांनी सांगितले की आम्ही चौघे व आमचा मित्र राजकुमार भरत मचवे राहणार दर्फ, जिल्हा धाराशिव, परागद असे मिळून दिनांक 13/12/2025 रोजी पहाटेच्या सुमारास ताकारी गावातील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाची पाठीमागील भिंत लोखंडी पाऱ्याने भगदाड करून त्या दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरलेले आहेत. आरोपीच्या कब्जातील सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच 2 मोटारसायकली पुढील तपासकामी सपोनी जयदीप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केले आहे. आरोपी यांना पुढील तपासकामी ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.